छळतोस तू साऱ्या पोरी वाढलई तुझी दादागिरी तुझी वाढल्याई दादागिरी तुझी वाढल्याई दादागिरी तुझ्या आईला एकाना तुझ्या आईला सांगेन मी सारे असा येड्यावानी वागू नको रे तुझ्या आईला सांगेन मी सारे असा येड्यावानी वागू नको रे जवळ येऊ नको तुला मोरे तुला मोरे असा येड्यावानी वागू नको रे जवळ येऊ नको तुला मोरे असा येड्यावानी वागू नको रे चालल दारी आडवा येऊ नको श्रीहरी आडवा येऊ नको श्रीहरी आडवा येऊ नको श्रीहरी चालला गोपिका मिळून बाजारी आडवा येऊ नको श्रीहरी आडवा येऊ नको श्रीहरी आडवा येऊ नको श्रीहरी हरी तुझा मी एकाना तुझा करीन मी चांगला वाला रे असा येड्यावानी वागू नको रे जवळ येऊ नको तुला मोरे असा येड्यावानी वागू नको रे जवळ येऊ नको तुला मोरे असा येड्यावानी वागू नको रे जवळ येऊ नको तुला मोरे असा येड्यावानी वागू नको रे गवळाची मी गवळण राधा दया दुधाचा माझा धंदा दया दुधाचा माझा धंदा दया दुधाचा माझा धंदा गवळाची मी गवळण राधा दही दुधाचा माझा धंदा दया दुधाचा माझा धंदा दया दुधाचा माझा धंदा गोकुळामध्ये ज्यावेळी भगवंताने गवळाची मी गवळण राधा दया दुधाचा माझा धंदा दया दुधाचा माझा धंदा दया दुधाचा माझा धंदा नको लागू तू माझ्या नादारे असा येड्यावानी वागू नको रे असा येड्यावानी वागू नको रे जवळ येऊ नको तुला मोरे जवळ येऊ नको तुला मोरे असा येड्यावानी वागू नको रे जवळ येऊ नको तुला मोरे असा येड्यावानी वागू नको रे चल बाजूला हो रे कन्हैया तुला वैतागून गेले सारे चल बाजूला हो रे कन्हैया तुला वैतागून गेले सारे जवळ येऊ नको तुला मोरे असा येड्यावानी वागू नको रे जवळ येऊ नको तुला मोरे असा येड्यावानी वागू नको रे पिढी पाहिली तर व्यसनांच्या आहारी जाऊन आपल्या या शरीराचा नाश करत आयुष्य कमी करत आलेलो आहोत आणि म्हणूनच या व्यसन मुक्तीसाठी हे गीत सादर करतोय आणि या गीतातून ज्या व्यसनी दारुड्याची कथा आहे समजून
संसार गेले किती मोडूनी दारू पिण्याचे द्या सोडूनी जग असून सुंदर दिसतय देवा अंधाऱ्या रात्रीहुनी म्हणून काय म्हणायचंय लक्षात द्या सांगू किती तुम्हा समजूनी संसार गेले किती मोडूनी दारू पिण्याचे द्या सोडूनी जग असून सुंदर दिसतय देवा अंधाऱ्या रात्रीहुनी जग असून सुंदर दिसतय देवा अंधाऱ्या रात्रीहुनी जग असून सुंदर दिसतय देवा अंधाऱ्या रात्री होनी जग असून सुंदर दिसतय देवा अंधाऱ्या रात्री होनी सांगू किती तुम्हा समजूनी संसार गेले किती मोडूनी सांगू किती तुम्हा समजूनी संसार गेले किती मोडूनी दारू पिण्याचे द्या सोडूनी जग असून सुंदर दिसतय देवा अंधाऱ्या रात्री होनी जग असून सुंदर दिसतय देवा अंधाऱ्या रात्री होनी सुखी संसारात विष काढविल कोणी समजाविले तुला किती जणांनी समजाविले तुला किती जणांनी समजाविले तुला किती जणांनी सुखी संसारात विष काढविल कोणी समजाविले तुला किती जणांनी समजाविले तुला किती जणांनी समजाविले तुला किती जणांनी चालत होता संसार सुखाने गेला साऱ्यांना तू विसरोनी चालत होता संसार सुखाने गेला साऱ्यांना तू विसरोनी का गेला सत्या मार्गाने जग असून सुंदर दिसतय देवा अंधाऱ्या रात्री होनी जग असून सुंदर दिसतय देवा अंधाऱ्या रात्री होनी संसारात आली पाठर सुखाची काय चूक होती त्या लेकरांची काय चूक होती त्या लेकरांची काय चूक होती त्या लेकरांची संसारात आली पाठर सुखाची काय चूक होती त्या लेकरांची काय चूक होती त्या लेकरांची काय चूक होती त्या लेकरांची अंकुर येतील का माती तुनी या दगड धोंड्यातुनी अंकुर येतील का माती तुनी या दगड धोंड्यातुनी गेला उघड्यावर टाकुनी जग असून सुंदर दिसतय देवा अंधाऱ्या रात्री होनी जग असून सुंदर दिसतय देवा अंधाऱ्या रात्री होनी सांगू किती तुम्हा समजूनी संसार गेले किती मोडूनी सांगू किती तुम्हा समजूनी संसार गेले किती मोडूनी दारू पिण्याचे द्या सोडूनी जग असून सुंदर दिसतय देवा
अंधार रात्री होई जगा सोनी सुंदर दिसतंय देवा अंधार रात्री होई जगा सोनी सुंदर दिसतंय देवा अंधार रात्री होई हॅलो त्याचप्रमाणे आलेलं पारितोषिक सुशीला यशवंत विश्वासराव यांच्याकडून पुणे यांच्याकडून 500 रुपये करून पारितोषिक आले तरी श्रीकृष्ण मंदिर न्यास सुहेल शरणोडे आभारे ऋणे धन्यवाद 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 आलेलं मनपसंत पारितोषिक प्रकाश खानविलकर साहेब यांच्याकडून सुद्धा या कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक आले तरी श्रीकृष्ण मंदिर न्यास सुहेल शरणवाडी आभार आहे धन्यवाद 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 आई मात्र त्या मोबाईल आणि टीव्ही मध्ये बिजी असते त्यामुळं या संस्कार ही परंपरा आपल्या लोक पावत आले आहेत याला कारणीभूत आपण आहोत कारण आपण जर या पिढीला या परंपरा सांभाळून सांगितलं नाही तर पुढच्या पिढीला काय कसं करावं त्या दिवट्या कशा खेळाव्या त्या आरत्या कशा कराव्या या देवीचा जागर कसा करावा हे कळणार नाही म्हणून ही परंपरा जशी तुमच्या वाडवडिलांनी सांभाळत आले आणि ह्याच्या पुढे तुमची पिढी सांभाळत राहो हीच आईच्या चरणी प्रार्थना आणि हेच या बाळाला जे 9 दिवस आईचा गोंधळ केला जातो या 9 दिवसाची कथा मी सांगतोय या लहान बाळांना मोठ्यांसाठी नाही सांगत लहान बाळांना सांगतोय कारण लहान बाळांना सांगतोय की रडू नको बाळा आई जगदंबा घरी आले आहे ती पहिल्या दिवसापासून 9व्या दिवसापर्यंत या लहान मुलांना काय उपदेश करते या गीतातून ऐकूया
आलेलं पारितोषिक आमच्या गावचे आमचे ढोलकपट्टू वसंत चिपटे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी आम श्रीकृष्ण मंदिर न्यास समिती आभार आहे. धन्यवाद धन्यवाद. लहान मुलांनो एक खास गाणं मी तुमच्यासाठी बनवलेलं आहे. काही गाण्यात चुकाप्रत होतील परंतु येता येता लहान मुलांना उपदेश व्हा. आई जगदंबेचा त्यांच्या मनामध्ये इच्छा प्रकट व्हावी. दरवर्षी असेच कार्यक्रम करावेत म्हणून या लहान मुलं कमी आहेत पण त्यांच्या आईने जर ऐकलं तरी ते आपल्या बाळाला समजावतील म्हणून हे खास गाणं आहे आईंसाठी. कारण आई ह्या मोबाईलच्या जमान्यात सध्या इंटरनेट जमान्यामध्ये त्या अगदी शेवटच्या टोकाच्या टप्प्यावर असतात परंतु ही आपली परंपरा वाढवायला जपलेली आहे. ती जपत राहावी. याच्या पुढे आपली वंशावळ चालू राहावी आणि असं सगळा हा विश्वासराव परिवार या नवरात्र दिवसामध्ये एकत्र यावा आणि आईचा जो गोंधळ आहे जल्लोष आहे तो असाच कायम करत राहावा म्हणून गीत सादर करतो. लक्ष असू दे. गीताचे बोल आहे रडू नको बाळा आंबा घराला येते. रडू नको बाळा आंबा घराला येते. घराला येते आई दर्शन देते. घराला येते आई दर्शन देते. बाळानो आई आल्यापासून या आईच्या समोर आपण जो का आनंद व्यक्त करतोय आणि त्याच्यामुळे त्या आई या लेकरांना दर्शन देत असते. कुठल्या ना कुठल्या रूपात तरी आईने तुम्हाला दर्शन दिलेलंच असणार आणि ते शाश्वत आहे. कारण भगवंताने जे जे अवतार घेतले सगुण रूपामध्ये ते प्रत्येकाला त्या अवतार घेऊनच दिलेले आहेत आणि त्याचा साक्षात्कार कुणाला झालेलाच आहे. आणि म्हणून ही गोंधळ जागृती जी आहे ही त्याच्यामुळे चालू झाले. म्हणून ज्यावेळेला साक्षात्कार होतो आणि ते आपल्याला दर्शन देते म्हणून मी सादर करतोय गीत. लक्ष असू द्या. रडू नको बाळा आंबा घराला येते. रडू नको बाळा आंबा घराला येते. घराला येते आई दर्शन देते. घराला येते आई दर्शन देते.
होती